नमस्कार. सो वी आर लाईव्ह. ठरल्याप्रमाणे आपल्या टेलिग्राम ग्रुपसाठी आज आपण ही स्ट्रीम आयोजित केलेली आहे आणि आजच्या स्ट्रीममध्ये मी मागे ज्याप्रमाणे म्हटलो त्याप्रमाणे मनोजला काही नवीन रेफरन्सेस मिळालेले आहेत, काही नवीन सोर्सेस मिळालेत, ज्यामध्ये पानिपत पूर्व काही विशेष हालचाली आपल्याला दिसून येतात. विशेषतः दत्ताजी शिंदे यांच्या हालचाली आहेत. त्याच्यामध्ये ठाणेसरच्या त्या आसमंतात झालेल्या 2-3 लढाया आहेत. त्यातली काही पत्र आहेत. बुराडीच्या पूर्वी काय घडलं ते थोडंसं बघायचंय. पण एकंदरच पानिपतचं युद्ध कसं झालं, त्याची काही कारणं, त्याचे परिणाम कसे झाले, हे आपण थोडक्यात पाहूया. तसेच तुमचे अनेकांचे प्रश्न होते, ते आपण प्रश्न पण घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम मनोज, स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती. धन्यवाद. तर सगळ्यात प्रथम आपण थोडंसं काय नवीन काय आहे त्याच्याबद्दल बोलूया. म्हणजे एकंदर अंदाज येईल की याचं महत्व काय किंवा याच्यावर किती विश्वास ठेवायचा, असेही प्रश्न असतातच. तर असं आहे की एक महमूद अल हुसैनी अल मुन्शी अल जामी नावाचा माणूस होता. तर महमूद त्याचं नाव, अल हुसैनी आडनाव, आणि अल मुन्शी म्हणजे तो मुन्शी होता. तर साधारण कचेरीतले कारकून किंवा लेखनिक या स्वरूपाचं त्याचं काम होतं. आणि अल जामी म्हणजे जाम नावाचं गाव आहे इराणमध्ये. तर त्या जाम गावचा तो निवासी होता, म्हणून त्याला अल जामी असं म्हटलंय. म्हणजे आपल्याकडे नगरकर, नागपूरकर जसं असतात तसं तो अल जामीकर होता असं म्हणायला हरकत नाही. तर हा जो माणूस होता हा शहानामा ए नादिरी नावाचा एक नादिर शहाच्या आयुष्यावर एक शहानामा लिहिलेला होता. तर त्याचा जो लेखक आहे त्याचा हा शिष्य होता. बर. तर अब्दालीला ज्यावेळी वाटलं की आपलाही शहानामा लिहिला जावा, त्यावेळी त्याने बघितलं की आपला बाप कोण, तर नादिर शहा. तर त्याचा शहानामा ज्याने लिहिला त्याचा शिष्य आपला शहानामा लिहिणार, अशा हिशोबाने त्याने त्याला बोलवलं होतं. तर हा अल मुन्शी अल जामी त्या अब्दालीच्या कित्येक स्वाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष हजर होता. आणि त्यांनी बरीचशी वर्णनं केलेली आहेत की अब्दाली कोणत्या घोड्यावर बसला, त्याचा रंग काय होता, त्याच्यावरती डेकोरेशन्स काय होती, अब्दाली कोणत्या झाडाखाली बसला, त्यावेळी ऊन होतं का, हे सगळं त्याने सांगितलेलं आहे. तर यानुसार असं म्हणावं वाटतं की हा हजर असावा आणि त्यांनी ते पाहिलेलं असावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याने ठिकठिकाणी असं लिहिलंय की अब्दालीने असा जाहीरनामा केला, असं पत्र पाठवलं. आणि त्याने स्वतःच्या लिखाणात हे लिहून ठेवलं की मला अहमद शहाच्या कचेरीचा ऍक्सेस होता आणि मला सबंध कागद जे काही लागतील ते मला उपलब्ध करून देण्यात आले होते. तर त्याच्यानुसार असं दिसतं की याला ऑफिशियल ऍक्सेस होता दप्तराचा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याने सगळ्या तारखा दिलेल्या आहेत. त्याने बारीक सारीक गोष्टींच्या तारखा दिलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या तारखा नुसत्या हिजरी सणातच नाही, तर अरबी सण, इसवी सण, तुर्की सण असे दोन वेळा कन्फर्म करून वारासकट दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्या व्हेरीफाय करता येतात इतर साधनात काय मिळतं. तर एकंदरीत बेसिकली इतिहास सांगण्याचा तो प्रयत्न करतोय त्याच्यातनं, कारण तो हो, तारखा कोट करतोय, कचेरीचा ऍक्सेस आहे तो सांगतोय. तर म्हणजे ते आपण क्लासिफाय कसं करतो की प्रशंसनात्मक काव्य असतात पूर्वीची लिहिलेली, आणि दुसरा असतो इतिहास असतो की ज्याच्यामध्ये तुमचे इव्हेंट्स असतात, त्याच्यामध्ये डेट्स असतात, त्याच्यामध्ये तो सोर्स कोट करत असतो की मला ही माहिती कशी कळाली. तर मग त्याला हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला क्लासिफाय करायचं असेल तर ते त्याच्यासाठी मग ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या ठरतात. हो. तर आता अनफॉर्च्युनेटली एवढी माहिती, एवढ्या तारखा, एवढा तपशील असताना या माणसाने काय करावं? तर याने स्तुतीपर गोष्टी त्यात लिहिलेल्या आहेत. त्यामुळे काय होतं की पैसे शेवटी अब्दाली देणार. त्यामुळे त्याच्या विरुद्ध त्याला कमीपणा येणारी किंवा त्याच्या विरुद्ध वाईट गोष्टी ज्या आहेत त्या इथे नाहीत. आणि असल्याचा त्याचा ऑब्लिक रेफरन्स असतो काय. त्यामुळे ते असं सरळ सरळ लिहिलेलं नसतं की काय अफगाणांचा पराभव झाला, हे सरळ सरळ कधीच लिहित नाही. आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की हे सगळी भाषा प्रचंड अलंकारिक आहे. म्हणजे अशी भाषा आहे, सूर्य, चंद्र, तारे अशाच ह्याच्यातून तो सुरू करतो. त्यामुळे ती अतिशयोक्ती आणि त्या भाषा हे आपल्याला सुधारून घ्याव्या लागतात. पण
थोडक्यात आता आय थिंक मी तुम्हाला त्याचे प्लस मायनस तर सांगितलेच. आता हां. त्यात आत काय आहे ते आपण पाहू शकतो मग. त्याची सुरुवात कुठून होते साधारण शहानाम्याची? शहानाम्याची सुरुवात नादिर शहाचा खून आणि तिथे अहमद शहाची स्थापना या गोष्टीने होते. आणि शेवट कुठे होतो शहानाम्याचा? अहमद शहाचा मृत्यू आणि तैमूर शहाचं राज्यारोहण इथे तो संपतो शहानामा. आणि त्याच्यानंतर आय थिंक थोड्याच काळात हा चरित्रकार पण मेलेला आहे असं दिसतं, कारण शेवटच्या ज्या ओळी आहेत त्या त्याच्या मुलाने लिहिल्या आहेत की माझ्या बापाने असं असं पूर्ण केलं म्हणून. अच्छा. आपलं 91 कलमी बखर ज्या फॉर्मॅटमध्ये साधारण जाते, सेम तर त्या सेमच. फॉर्मॅटमध्ये साधारण असं आहे. म्हणजे राज्यावर हो. आल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या अहमद शहाच्या. मग आता याची सुरुवात अशी करायची झाली, तर मराठे आणि अब्दाली यांचा संबंध आला, तर त्या पहिल्या सुरुवातीच्या घटना कुठल्या आल्यात त्याच्यामध्ये? तर मराठे आणि अब्दाली यांचा किरकोळ किरकोळ संबंध बऱ्याच पानांमध्ये आहे हं, आणि ती पानं मी फुल वाचलेली नाहीत, पण साधारण पंजाब प्रकरण इथे तो संबंध घनिष्ठ आहे. म्हणजे अब्दाली आणि मराठ्यांचं वाकडे यायचं कारण हे पंजाब. हं. आपल्याला पंजाब मोहीम जी आहे, राघोबा दादांचे आणि त्याच्यानंतरचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर किंवा हे जी बाकी नावं आपल्याला मिळतात, अटकच्या किल्ल्याच्या आसपास, पेशावर, मुलतान वगैरे, त्याचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला शहानाम्यामध्ये मिळतात का काही? हो, नक्कीच. तर आता प्रॉब्लेम असा होतो की अहमद शाह अब्दाली जो होता, तो काही नादिर शहाचे जे खून झाला, तो अचानक झाला. म्हणजे तो काही असा प्री प्लॅन्ड खून नव्हता. तर त्यामुळे झालं काय, की नादिर शहाची मुलं किंवा नादिर शहाचे इतर सरदार हे अहमद शहापेक्षा जास्त एक्सपिरियन्स होते आणि अहमद शहापेक्षाही सीनियर लोकं त्या नादिर शहाच्या दरबारात होते. तर त्यांना असं नाहीच चांगलं वाटलं, की हा कोणीतरी ज्युनियर अफगाणी सरदार आहे आणि सगळं त्याने ताब्यात घेतलंय. त्यामुळे ओके. काय व्हायला लागलं, की कधी तिकडे इराणमध्ये भांडण व्हायचं, कधी तुर्कस्तानच्या हद्दीत भांडण व्हायचं, कधी अफगाणिस्तानातच भांडण व्हायचं, की अब्दालीचा कोणीतरी काका पुतण्या उभं राहायचं आणि म्हणायचं मीच आहे राजा. तर ह्याला असं कधी स्वस्थता मिळाली नाही, की 5 वर्ष निवांत हा बसलाय. तर हा कायम इकडे भांडण, तिकडे धामधूम असं चालायचं. तर अब्दालीचं काय झालं, की तो अफगाणिस्तानात बंदोबस्त करायला गेला आणि त्याला पंजाबमध्ये अनुकूल अवस्था दिसली. कारण पंजाबमध्ये मोगलांचं लक्ष नव्हतं. तर त्या पंजाबच्या मोगली सुभेदारांनी आणि त्याच्या अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती पेशावर हे फार महत्वाचं ठाण आहे. तर पेशावरचे आणि पलीकडे अटक आहे. तर अटकला आणि पेशावरला जे मोगल सुभेदार होते ते अफगाण होते. म्हणजे नजाबत खान, समद खान, आपल्याला फक्त कुंजपुरा चा सरहिंद. अब्दुलसमद खान, नजाबत खान हे माहीत असतात. पण सरहिंदलाही अफगाण फौजदार होता आणि शुक्रतालला नजीब खान होता. असे ठिकठिकाणी या पट्ट्यामध्ये एक-एक मजबूत किल्ले अफगाणांनी धरून ठेवले होते. तर या अफगाणांनी अब्दालीला बोलावलं, की तुम्ही पंजाबमध्ये या आणि आमची सुटका करा या मोगली ताब्यातून. बरं. तर असं करत अब्दाली पंजाबमध्ये घुसला आणि अब्दालीने आपला मुलगा तैमूर शहा आणि एक तैमूर शहाचा वजीर हा जहान खान. तर या दोघांना त्यांनी म्हटलं, की हे तुला आम्ही एक सुभा तुला तोडून देतो आणि हे तुझ्या ताब्यात देतो. तर त्या दृष्टीने त्याला ते पंजाब महत्वाचा होता, कारण त्याचा मुलगा आणि मुलाचा वजीर या दोघांना त्याने तिथं नेमलं होतं. आता ही सगळी व्यवस्था झाली, पण ती मोगलांना आवडली नाही ना अर्थातच. आणि त्यांनी राघोबाला म्हणलं, की "आम्ही तुला दिवसाचे पैसे देतो. काय तुला दर स्वारीचे पैसे देतो आणि तू या लोकांना पळवून लाव आणि हा आमचा सुभा आमच्या ताब्यात आणून दे परत." 75 लाख रुपये वर्षाचे आणि स्वारीचा दिवस असेल, म्हणजे चाल करेल सैन्य त्यावेळी प्रत्येकी 8 लाख रुपये महिना. तसे हो, ते इमादुल मुल्काने ठरवून दिले होते राघोबा दादांना. तर करेक्ट. साधारण हे आपल्याला इथले ट्रान्झॅक्शन दिसतात. मग शहानाम्यामधनं नवीन माहिती आपल्याला अजून काय मिळते साधारण? काय अजून युद्धांच्या विषयी काय माहिती मिळते का पंजाबातल्या? हो, आहे ना. तर त्यात एक अख्खी स्वारीच्या स्वारीच आहे, की हं, कुठे याचा उल्लेख नाहीये. मराठी सदनांमध्ये नाहीये, हं, अफगाण सदनांमध्ये नाहीये. पण त्यात एकच उल्लेख आहे, की बापूजी हिंगणे जे दिल्लीचे वकील आहेत, ते म्हणतात, की हं. अब्दाली येऊन गेला, पण त्यांनी तिथे तारीख दिलेली नाही आणि त्या पत्रावरती तारीख अपूर्ण आहे. तर बरं, यात त्याचा पूर्ण स्वारीचा उल्लेख शहानाम्यात आहे आणि ती आपल्याला योग्य जागी बसवावी लागेल अजूनही. कुठे ती बरं. कुठल्या काळात आहे, काय आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी अब्दाली पंजाबात उतरतो,
त्यावेळी त्याला तिथे मुलतानमधले मराठी सुभेदार होते. तर मुलतानच्या सुभेदारांविरुद्ध त्याने सैन्य पाठवलं आणि त्यांना पकडून आणलं आणि तिथे त्यांना दया दाखवायचा त्याचा विचार होता. पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याने ते केलं नाही आणि त्यांना मारण्यात आलं. त्याचा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर अब्दाली ज्यावेळेस सरहिंदवर आला, त्यावेळी त्याने तिथे आदिना बेग खान हा आधीच मेला होता. तर त्याचा मुलगा आणि त्यांच्या विरुद्ध त्याने जे काय तिथे हालचाली केल्या त्याचा उल्लेख आपल्याला तिथे मिळतो. आणि त्याच्यानंतर अब्दालीला नजीब खान ची पत्र येतात, की त्याला शुक्र तालावर मराठ्यांनी कोंडलेलं आहे. तर ती जर पत्र आली नसती, तर कदाचित अब्दाली पंजाब आपली व्यवस्था झाली हे पाहून परत गेला असता. त्याच्याकडे काही असे खजिना नव्हता, की आपण फुकट आपल्या सैन्याला पैसे द्यायचे आणि पुढे दिल्लीपर्यंत आणायचं. हे त्याला आर्थिकदृष्ट्या फायद्याचं नव्हतं. पण नजीब खान हा चांगला बकरा त्याला मिळाला, की म्हणजे जर आपण नजीबाची मदत केली, तर नजीबाला आपल्याला पैसे देणं भाग आहे, हे त्याला माहीत होतं. त्यामुळे तो पुढे आला. दोन त्याच्या गोष्टी आहेत म्हणजे बेसिकली, की पहिल्यांदा तर तो सुलतान खानाला पाठवतो हा नजीब खान. तर त्याचे ट्रान्झॅक्शन मराठी इतिहासकारांनी किंवा जे पब्लिश आतापर्यंतचा इतिहास ज्यांनी लिहिलाय त्यांनी ते पाठवलंय, की सुलतान खानाला याने पाठवलं नजीब खानाने आणि त्याने बोलवून म्हणजे अब्दालीला गळ घातली, की तू ये बाबा इथे आणि तुझा जो काय सैन्य खर्च असेल तो देऊ आम्ही. तिथे एकदा तो आहे ट्रान्झॅक्शन. दुसऱ्यांदा तो उन्हाळ्यात राहत नसे अब्दाली इथं. तो परत जायचा. तर तो ह्या पानिपत मोहिमेच्या वेळी राहिला, तर त्याचा पण सैन्य खर्च जो आहे तो ह्याने दिला होता सगळ्या नजीब खानाने. तर त्याने इनिशियल काही ॲडव्हान्स दिला त्याच्यामुळे हा थांबला. असे काही ट्रान्झॅक्शन दिसतात. म्हणजे आपण साधारण हे 58-59च्या पर्यंत येऊन पोहोचतो इथं, की मुलतानची कत्तल त्यांनी केली तू म्हणतोस आणि मग त्याच्यानंतर तो पुढे हिंदुस्थानात प्रवेश करता झाला अब्दाली. मग याच्यानंतर जे सगळं ट्रान्झॅक्शन आहे किंवा ही जी हालचाल आहे ती सगळी मग शिंदे बंधू जे आहेत, जे उत्तरेमध्ये आहेत ह्यावेळी दिल्लीच्या आसपास आहेत किंवा शुक्रतालचा वेढा चालू आहे, तो दिसतो आणि अब्दाली मग सरहिंद पासून काल आपली चर्चा परवा झाली त्याच्यात तू असं म्हणत होतास, की अब्दालीचा मूळ बेत हा काही लगेच दुआबाद शिरण्याचा नव्हता बुडिया घाटावरून. त्याला मुळात खाली यायचं होतं. कुंजपुऱ्याहून उतारा जो आहे तो कुंजपुऱ्याचा उतार त्याला घ्यायचा होता. पण एव्हाना शिंद्यांचं सैन्य ठाणेसरपर्यंत आलेलं होतं. तर ही सगळी हालचाल आपल्याला कशी दिसते तिथे शहानाम्यामध्ये? तर मराठी साधनांमध्ये याचे तुटक उल्लेख आहेत. हे काही पूर्ण डिटेल्स नाही आहेत. तर या शहानाम्यामध्ये इथे सविस्तर माहिती आहे. म्हणजे साधारण 25 पानं भरतील एवढा मजकूर एवढ्या कालखंडावर फक्त आहे. तर थोडक्यात तेच सांगतो, की तिथे अब्दाली ज्यावेळी नेहमी उतरून यायचा, त्याला जर शुक्रतालला जायचं असेल, तर त्याला कुंजपुऱ्याचा घाट सोयीचा होता. म्हणजे कुंजपुऱ्यावर दुआबाद घुसायला समोरासमोर नकाशात तो येतो. तर तो कुंजपुऱ्याच्या रोखाने चालला होता. पण नजाबत खानाने त्याला कुंजपुऱ्याहून अर्ज पाठवला, की मराठ्यांनी शुक्रतालचा वेढा उठवला आहे आणि ते कारण साबाजी शिंदे त्यावेळी पोहोचले होते, की पंजाबात पराभव पाहून दत्ताजीकडे. तर साबाजीने सांगितलं, की आता अफगाण येत आहेत, अब्दाली आपल्यावर येत आहेत. मग दत्ताजींनी याचा आपला शुक्रतालचा वेढा उठवला आणि उलटा यमुनेच्या दिशेने यायला लागले. तर नजाबत खानाने याला महत्वाची माहिती दिली, की मराठे आलेले आहेत, कुंजपुऱ्याला आम्हाला त्यांनी वेढा घातलाय, तर आम्हाला तुम्ही सोडवा. तर त्यावरून अब्दालीला लक्षात आलं, की आता आपण कुंजपुऱ्यावरून नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला अडथळा होणार आहे. त्यामुळे तिथे जाऊन उपयोग नाही. मग अब्दालीने तिथे डायव्हर्जन घेऊन उत्तरेला अब्दाली सरकला तिथे. तर तिथे तर तो बुरिया गावाच्या तिथे पोहोचला आणि असं दिसतं, की बुरिया इथं जुनी काहीतरी सराई किल्ला असं काहीतरी असावं. कारण या शहानाम्यामध्ये बुरिया की मंझिल असं लिहिलेलं आहे. मंझिल म्हणजे महाल का एखादा घर किंवा इमारत काहीतरी असावी. तर हा अब्दाली वर सरकला बुरियाच्या दिशेने आणि तिथे जाऊन त्याने तिथे मुक्काम ठोकला आणि त्याच्या मागे मराठेही उत्तरेला सरकले मग. आणि बुरियाच्या आसपास एक शहानहर नावाचा कॅनॉल होता, जो अलीमर्दान खान मोगल यांनी शहाजहानच्या काळात बांधलेला होता. तर तो कॅनॉल जो आहे जातो ना तो कॅनल. सॉरी तुला ब्रेक केला, पण तो महत्वाचा आहे तो कॅनल पानिपतच्या युद्धाविषयी म्हणून. तर तो यमुना नगर की त्याच्या आसपास आजकालचं गाव आहे, तिथून तो सुरू होतो आणि थेट दिल्लीपर्यंत खाली तो कॅनॉल येतो. तर
मग काय होतं, की हा जो कॅनॉल आहे, हा काही तिथे फारसे काही डोंगर नाही आहेत. ती सगळी हं, शेतजमीन आहे. अगदी फ्लॅट जमीन आहे तिथे. हं, तर बुरिया गावाच्या बाहेर आणि या कॅनॉलच्या काठावर दोन्ही बाजूला फ्लॅट जमीन आहे आणि शहानाम्यात लिहिलंय, की ते घोडेस्वारांना अगदी अनुकूल जमीन आहे तिथे. हं, तर हं, दत्ताजी याने यावेळी साबाजी शिंद्यांना पुढे पाठवलं होतं. तर साबाजी शिंद्यांकडे 30,000 घोडेस्वार होते. तर 30,000 स्वार घेऊन त्यांनी त्या फ्लॅट जमिनीवर दबा धरून ते बसले होते. आणि ज्यावेळी अब्दाली बुढिया गावातून नदी ओलांडायला बाहेर पडला हं, आणि हं. त्याचं सामान नदीकाठी गेलंय, घोडेस्वार मागे आहेत आणि असं सैन्य विखुरलेलं आहे, ते पाहून साबाजी शिंद्यांनी अब्दालीवर हल्ला केला. आणि बरं. कॅनॉलच्या जमिनीवर त्यांची मोठी बिकट अवस्था झाली. कारण अर्ध सैन्य कॅनॉलच्या पलीकडे, अर्ध हं. अलीकडे आणि अर्ध नदीकाठी असं ते 3 जागी विभागले गेले होते. अब्दालीचं सैन्य. हो. तर तिथलं तपशीलवार वर्णन आहे हं, आणि तिथे मग अब्दालीच्या सैन्यात 2 तट पडले. एक तर म्हणायला लागले, की "अरे, आता बुढिया गाव हे सुरक्षित आहे, तर आपण हे सगळं मागे जाऊया. हं, बुढिया गावात जाऊया आणि पहिले मराठ्यांना सामान उतरू आणि मराठ्यांना लढू आणि लढाईचा निकाल लागला, की मग आपण पुन्हा सामान घेऊन नदी पार करू." हं, अशी हं, एक हं. बाजू म्हणत होती. दुसरी बाजू म्हणायला लागली, "आता आपण आलोच आहे नदीकाठी, तर नदी ओलांडून घेऊ आणि नदी ओलांडल्यानंतर नदी पाठीशी घेऊन मग मराठ्यांशी लढू." बरं. मग तर तिथे मराठ्यांनी बहुधा त्यावेळी खंदक टाइप्स खणले, बरोबर? तिथे वाळू जी होती ती भुसभुशीत होती. घोड्यांच्या टापा वगैरे अडकायला लागल्या अशी वर्णन आहेत त्याच्यात, बरोबर? ती लपण्यासाठी त्यांनी आधी खंदक केले होते. पण एकदा बरं. त्यांनी पाहिलं, की अब्दालीची फौज आपल्यापेक्षा कमी दिसते. ते हं, पाहिल्यानंतर ते सरळ उघड हल्ला केले होते त्यांनी घोड्यावर. बरं. आणि नंतर काय व्हायला लागलं, की अब्दालीच्या तोफा, हं, जंबूरकवाले उंट आणि तंबू वगैरे सामान हे जे आहे, हे हं, हं. नदीकाठी चिखल होता. तर त्या चिखलामध्ये हे सगळं रुतायला लागलं. बरं. मग शाह अली खान वजीर याला हुकूम झाला, की तू हे सगळं नदी पार करायचं. हं, हं, आणि शाह पसंत खान याला हुकूम झाला, की तू मराठ्यांशी लढायचं. हं, तर शाह पसंत खानाला करावली म्हणजे आघाडीवर पाठवलं हं, आणि शाह अली खानाला पिछाडीवर सामान पार करायला लावलं होतं. हं, तर शाह अली खान म्हणायला लागला, की "अरे, हे सगळं सामान चिखलात रुतायला लागलं, आता काय करायचं?" हं, आणि शाह पसंत खान तेव्हा निरोपावर निरोप पाठवत होता, की हं, हं, काफिरांची संख्या खूप आहे आणि हं, मला मदत यावी, कारण मला निर्वाह तिथे लागत नाही माझा. हं, हं. तर त्यावेळी त्याने एक 8 सरदार आपले मदतीला शाह पसंत खानाच्या पाठवले आणि शाह अली खानाला हुकूम झाला, की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. बरं. तर मग त्याने शाह अली खानाने काय सगळ्या मार्गाने लोकांना दिवसभर पळवलं आणि त्यांना जेवणाची सुद्धा उसंत न देता हां, नदीवर हां. उतार बांधून घेतला. तर बरं. ते जेवायला सुद्धा थांबले नाहीत आणि त्यांनी नदीत काठ्या रोवल्या, जिथे एक कमी खोल भाग होता तिथे हं, आणि हं. तिथून ते सामान पहिलं पार केलं. तर दुपारच्या वेळी म्हणजे साधारण 2 ते 3 वाजता सामान नदीपार झालं होतं. हं, 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 हं. आणि ही जी नवीन कुमक होती, ती पाहून मराठे मागे सरकले होते. मग बरं. अब्दालीला हायसं वाटलं, की आता दोन्ही बाजू क्लिअर झाल्या. हं, हं, हं. मग तो नदीच्या काठी एक झाड होतं. त्या झाडाच्या खाली तो उन्हाच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून बसला होता. असं शहानाम्यात वर्णन आहे. बरं. म्हणजे तो तिथे परत देवाची कृपा झाली म्हणतो. हो, हो. देवाच्या कृपेने आणि आम्ही वाचलो. त्यावेळी त्यावेळी मग आता एकदा सामान पार झालं ना, की पुन्हा दुपारी मराठ्यांनी हल्ला केला आणि त्यावेळी असं लिहिलेलं आहे, की मराठे अब्दालीपासून 50 मीटर अंतरावर म्हणजे एक बाण मारायच्या टप्प्यापर्यंत मराठे स्वार येऊन पोहोचले होते. बरं. अब्दाली स्वतः पाहत होता. तर त्यांनी म्हणलंय, की काही या काळतोंड्यांनी सूर्य कधी पाहिलाय का? असं म्हणले, की इतक्या जवळ येऊन त्यांनी तो सूर्य पाहिला, असं त्यांनी स्तुतीपर लिहिलंय. पण अच्छा, आपण ते उलटा अब्दालीलाच. अर्थ नाही घेऊ शकतो, बरं. की इतक्या मराठी इतक्या जवळ जवळपर्यंत अंतरापर्यंत आले येऊन होते. पोहोचले होते अब्दालीच्या, हो. बरोबर. म्हणजे गोल्डन चान्स होता. जर त्यावेळी त्यांनी अब्दाली मारला असता, तर पुढे हे काहीच झालं नसतं. हो, हो. मोठे ते कारण ही जी म्हणजे हे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत युद्धाचे, साधारण तो परिसर जो आहे, हा आपल्याकडनं पूर्ण दुर्लक्षित राहिला. प्रत्येकाने लिहिताना ते 29 डिसेंबरची एक लढाई आहे, तिचा फक्त एक उल्लेख केलेला आहे, की त्यावेळेस मराठे गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठे दिल्लीच्या दिशेने परत आले. कारण दत्ताजींना आता दिल्ली वाचवायची होती म्हणून. पण तिथे बरेच जे आहेत ते ट्रान्झॅक्शन झालेत. किमान 3 युद्धांचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. 2 छोट्या लढाया आणि 1 मोठी. त्याच्यामध्ये भोईटे बरोबर ना, यशवंतराव भोईटे. हो. महाराष्ट्रातले यशवंतराव भोईटे होते शिंद्यांच्या सैन्यामध्ये. ते मारले गेल्याचं तिथे उल्लेख मिळतो आपल्याला.
त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आता मनोजने उल्लेख केला, की मराठ्यांनी बांबू रोवले. सॉरी, अब्दालीने, अफगाणी सैन्याने बांबू रोवले आणि तिथून उतार पाहिला. तर 37ची स्वारी जी आहे बाजीरावाची दिल्लीची, तर त्याच्यामध्ये सुद्धा असेच उल्लेख आहेत, की ज्यावेळी मल्हारराव होळकर आणि विठोजी बुळे यांचे सैन्य जे होतं ते दुआबामध्ये उतरलं होतं, ते अर्थात पुष्कळ खाली दिल्लीच्या. त्यावेळेस जाताना पण मराठ्यांनी बांबू रोवले आणि उतार पाहिले होते नदीचे, आणि मग तो उतार पाहून त्यांनी तो प्रवेश केला. कदाचित ती त्या काळची पद्धत असावी, तसं पाहून ते करत असावे. तर आपण मग साधारण येतो, की आता अफगाण जे आहेत, म्हणजे जे आपल्याला अव्हॉइड करायचं होतं, मराठ्यांना जे अव्हॉइड करायचं होतं, की अफगाण आणि रोहिले हे एकत्र होता कामा नये, तर ते दुर्दैवाने होतात. ते दोघं एकत्र येतात आणि मराठी सैन्य जे आहे ते यमुनेच्या पश्चिम तीरावरती आहे. पूर्व तीरावरती हे 2 सैन्य आहेत आणि हे दोन्ही जे आहेत हे सरकत मग आता दिल्लीच्या दिशेने खाली सरकतायत दोघं. इकडनं ठाणेसर मार्गे मराठी येतात आणि तिकडनं अफगाण आणि रोहिले येतात. तर आपण पुढे जाऊया त्यापूर्वी काही प्रश्न आलेत का चॅटवरती मी घेतो. एक आलाय, की शहानाम्याचा मराठी अनुवाद झालाय का? तर नाही, तो मराठी अनुवाद शहानाम्याचा मी सध्या करतो हां. आहे आणि तो प्रसिद्ध करेन. तर दुर्दैवाने काय आहे, की फारसी फारसी कामं होत नाहीत. कारण ती हं. भाषा किचकट आहे आणि दुसरं म्हणजे या प्रणवने तो अनुवाद थोडाफार पाहिला आहे. तर ती भाषा इतकी प्रचंड अलंकारिक आहे, की त्याला अनुवाद करायला वेळ लागतोय. पण मी हे काम पुढच्या 14 जानेवारीपर्यंत नक्की पूर्ण करेन आणि नुसतं हेच नाही, तर अजून जे काही अज्ञात फारसी साधनं आहेत, त्याच्या सकट मी ते मराठीत प्रसिद्ध करणार आहे पुढच्या 14 जानेवारीच्या आत. कदाचित त्याच्या खूप आधीही होईल, पण शक्यतो त्याच्यापेक्षा उशीर लागणार नाही. त्याचं झालंय असं, की पानपत विषयी जेवढं म्हणजे आता काय गेली 6-7 महिने आम्ही दोघंही वेगळ्या-वेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याने एकत्रित सारखा संवाद साधतोय. तर जेवढं खोलात जावं तेवढे नवीन-नवीन साधनं मिळत जातायत. बरीच माहिती अशी मिळते, की जी अनपब्लिश्ड आहे. त्यामुळे ती बाहेर येतीये. त्यामुळे त्याला थोडा वेळ झाला तरी चालेल, पण कदाचित पूर्ण काम व्हावं या दृष्टीने ते काम चालू आहे. मनोजलाही खूप शुभेच्छा, की तो ते करतोय हातात घेऊन, आणि खूप कॉम्प्लेक्स आहे. बहुव्रीही प्रयोग जो म्हणतो आपण मराठीत, की असं ज्याने केले त्याचा भाऊ जो होता त्याचा काका हा तो. असं करून ते सगळं पर्शियनमध्ये लिहितात. त्यामुळे ते पटकन समजत नाही, किंवा त्या डिकोड करायला त्याला बराच वेळ लागतो. मराठे पंजाबात कधी स्थिर होऊ शकले नाही. ही महत्वाची गोष्ट आहे पानिपतसाठी, निशांत म्हणतो. हो, बरोबर आहे. कदाचित स्थिरते हां. काय होतं, की त्याला सप्लाय करण्यासाठी जेवढी आर्मी आणि इकॉनॉमी आपल्याकडे जेवढी उभारली जायला पाहिजे होती त्या वेळामध्ये, त्यासाठी तो 13 महिन्यांचा काळ जो आपल्याला मिळाला पंजाबात, तो कदाचित कमी होता त्यामुळे. पण पुढे जाऊया या गोष्टीमध्ये, की मराठे आणि हे जे आता आहेत, तर ते दिल्लीच्या आसपास दोघं आलेले आहेत. तर साधारण बुराडी घाटाची लढाई कशी झाली मनोज? शहानाम्यामध्ये काय दिसतं आपल्याला? जरूर. तर 1-2च गोष्टी त्याच्या आधी सांगतो. एक तर मराठ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो पोटाचा प्रश्न असतो, की पैसे कसे मिळणार? हा एक कमतरता कायम असतेच. आणि पंजाबातही आपल्याला हीच गोष्ट भोवली, की आपल्याकडे इन्कम फिक्स कायम मिळत राहिलं अशी गोष्ट कधी येत नाही. राघोबांच्या स्वारीतही कर्जाचा प्रश्न मुख्य होताच. तर पैशाचा प्रश्न आपला कधीच सेटल झाला नाही. हा फार एक मोठं वैगुण्य म्हणायला पाहिजे. हं. दुसरी गोष्ट आपण मिस केली, की साबाजी शिंदे यांचा पराक्रम खूप मोठा आहे आणि खूप मोठा. आपण दत्ताजी शिंदेचं नाव सगळीकडे आपल्याला वेल नोन आहे. पण साबाजी शिंदेचं मी म्हणेन, की त्यांच्यापेक्षाही कदाचित पराक्रम साबाजींचा जास्त आहे. हो. आणि जनकोजी शिंदे यांचाही मला उल्लेख नक्कीच करायला पाहिजे, की साबाजी आणि दत्ताजी यांच्या तुलनेत त्यांचं अर्धं किंवा लहान वय असेल, की फार तरुण असतील, पण त्यांचं कर्तृत्व या दोघांनी एवढं मोठं आहे. हे खूप मोठा आहे. तिघं ना खरोखर दाद द्यावी लागेल. म्हणजे ह्यांचे लढाईचे तपशील पाहिले तर हे 18-20 वर्षाची मुलं होती हे आपल्याला पटत नाही म्हणजे वाचून. हो. अ, जनकोजी शिंदेचा उल्लेख तर पर्शियन साधनामध्ये पण खूप आहेत, की तू मागे जे काव्य पाठवलं होतंस मला, जनकोजीचं वर्णन करताना तो म्हणतो, की मृत्यू पण ज्याच्या ज्याच्या ताकदीपुढे मृत्यू पण एखाद्या म्हाताऱ्या आजीसारखा घाबरून बाजूला सरतो, असा तो जनकोजी, असं काहीतरी वर्णन होतं त्याच्यामध्ये. हो. तर ते जनकोजी शत्रू शिंदे. जितक्या शिव्या देतो ना, तितकं त्याचं हां, कर्तृत्व मोठं असं बघायचं असतं म्हणजे. बरोबर. तर त्यात जनकोजीला भरपूर शिव्या दिलेल्या आहेत या हं. मॅन्युस्क्रिप्टमध्ये आणि जिथे-जिथे जनकोजीचं नाव येतं, तिथे त्याला भांडकुदळ आणि लढाऊ असं 2 विशेषणं कायम लावलेली आहेत. यावरून मग त्याचा धाक
अफगाणांना हां. किती होता ते दिसेल. आपल्याकडे मराठी साधारण म्हणजे थोडंसं असं झालंय, की एकंदर उत्तरेतलं शिंद्यांचं जेवढे काही पराक्रम होते ते दत्ताजीच्या क्रेडिटला आले. अर्थात दत्ताजी शिंदे जे होते पराक्रमी होतेच, त्यांना ईश्वराचा शिपाईगडी म्हटलं गेलेलं आहे. पण पंजाब आणि हे जे उत्तरेतले आहेत ना गोष्टी, याच्यामध्ये साबाजी शिंदे आणि जनकोजी शिंदे या दोघांची नावं पुष्कळ मिळतात. साबाजी तर एकदम म्हणजे काय अनसंग वॉरियर जे म्हणावं तसंच ते आहे. ते काल आपण तुम्ही इंग्लिश चॅनलवरती जो आलेला व्हिडिओ पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये मी त्या खुशाल खानच्या लढाईचा उल्लेख केला. टेहरीला जी लढाई झाली त्याच्यामध्ये साबाजी शिंद्यांनी हसन अब्दालला म्हणजे अगदी ते अटकेच्या जवळ ते गाव आहे, तिथं ती मोठी लढाई झाली आणि तिथं त्याचा पराभव केलेला आहे. जहान खानाची जी स्वारी लाहोरवरती चालून आली, तिला परतवून लावलेलं आहे. ह्या मोठ्या लढाया आहेत ह्या. तसं अफगाणांचा पराभव करणं सोपी गोष्ट नाही त्या मर्यादित सैन्यावरती तिथे. तर ते साबाजी शिंदेंनी 2 वेळा करून दाखवले. त्यामुळे ते निश्चितच एक अनसंग वॉरियर आहेत आणि त्यांचा इतिहास आपण प्रयत्न करूया जेवढा पुढे आणता येईल तेवढा निश्चितच त्यावरती लिहूया किंवा व्हिडिओज करूया. त्यातनं लोकांना ते कळेल. तर आता आपण बुराडीच्या ह्या लढाईवरती येऊया. जरूर. तर बुराडीच्या लढाईवरती एक गोष्ट मला जाणवली, की अफगाण जे होते अब्दालीचे, त्यांना स्थानिक माहिती नव्हती. म्हणजे नदीचा उतार कुठे आहे? नाहीतर ते बुडियाला काठ्या घालत बसलेच नसते ना. जर हं, चांगला उतार शोधून ते पार झाले असते. तर ज्यावेळी नजीब खान रोहिला हा त्यांना येऊन मिळाला, तो अब्दाली काही शुक्रवारपर्यंत गेला नाही. तर त्याने सहारनपूरच्या बाहेर दुसरा मुक्काम 2 मुक्काम केले. तर त्या मुक्कामालाच नजीब खान आणि अहमद खान बंगश, तुंदे खान आणि हाफिज रहमत खान आणि सादुल्ला खान हे स्थानिक रोहिले त्याला येऊन मिळाले. आणि ते एकदा येऊन मिळाले, की त्याला आसपासची एकतर भौगोलिक माहिती कळली, की नदीला उतार कुठे आहेत, मुक्काम कुठे ठोकायचा, वैरण कुठे मिळेल किंवा आसपासचे जमीनदार त्याला माहिती आणून द्यायला लागले. म्हणून त्याचा प्रवास त्याच्यानंतर सुकर झाला. आणि तो खाली उतरत यमुनेच्या पूर्व काठाने दिल्लीच्या रुखानं खाली आला. हं, तर त्याने तिथे एक लोणी नावाचं गाव आहे. ते हं. आजच्या गाझियाबाद जिल्ह्यात थोडंसं वरती एक लोणी नावाचं शहरातच येतं ते आता. तर तिथे त्याने आपला मुक्काम ठोकला यमुनेच्या आणि पूर्व तीरावर आहे ते अगदी. राइट, राइट. आणि यमुनेच्या पश्चिम तीरावर जवळ-जवळ समोरच वझीराबाद आहे. हं, तर वझीराबाद इथे इमादुल मुल्क वजीर जनकोजी शिंदे यांनी नदीच्या काठावर जुन्या इमारती होत्या. तर त्या जुन्या इमारती बागांच्या आसपास तोफा रचल्या आणि तिथे आपल्या छावणी बनवली होती. तर आता या 2 छावण्यांमध्ये त्याने स्थानिक माहिती अब्दालीला होती, की आता इथून या मराठ्यांवर हल्ला करायचा तर कोणती जागा सोयीची आहे. तर ती जागा म्हणजे बुराडी घाट. जर तुम्ही नकाशा पाहिलात तर वझीराबाद आणि लोणी याच्यामध्ये जो वरती घाट येतो तो बुराडी घाट आहे. तर बरोबर. यावेळी समद खान आणि नजीब खान यांनी हात वर केला, की आम्ही पहिले जाणार. तर हं, अब्दाली म्हणला, "जा, माझं काय जातं ना, तुम्हीच जा पहिले." तर हे दोघं पलीकडे गेले आणि पहाटेच्या वेळी अब्दाली एका कबुतरी रंगाच्या घोड्यावर म्हणजे निळा ग्रे कलर अशा राखाडी घोड्यावर बसला रंगाच्या. हां, होता. राखाडी हां. रंगाच्या घोड्यावर होता. तर तो पलीकडच्या किनाऱ्यावरून पाहत होता आणि नजीब खान आणि समद खान यांनी नदी ओलांडली पहिली. बरं, तर त्यांना सुरुवातीला काही विरोध झाला नाही कारण बुराडीवर काही फार बंदोबस्त नव्हता मराठ्यांचा. बरं. आणि अफगाण शिपाई पलीकडे गेले आणि जर तुम्ही पाहिलत तर यमुना नदीला जानेवारीत पाणी फार कमी असतं. यमुना हं, नदी हं, काही दुथडी भरून वाहत नाही. हं, हं, आणि तिथे जर पाहिलं तर नदीचं पात्र फार तर 200 मीटर लांब आहे. हं, हं, हं. आणि जर 200 पेक्षा मोठं असेल तर नदीत बेटं तयार झाली. तर मग पाण्याची रुंदी 100-200 मीटरपेक्षा जास्त नाहीये. हं, 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 म्हणजे हं. ही रुंदी जर तुम्ही पाहिलं तर बंड गार्डनचा जो पूल आहे, तिथे मुठा नदी जेवढी लांब आहे, तेवढीच ती रुंदी आहे. हां. म्हणजे इट्स नॉट लाइक की ते फार अवघड आहे असं काही नाहीये. तर तिथून त्यांनी ती सरळ नदीत उतरून ती नदी ओलांडली आणि पलीकडच्या काठावर कपडे ओले झाले ना नदी ओलांडल्यामुळे. तर ते हं, कपडे काढून, ते कपडे पिळत, हात धुत, तोंड धुत तिथे रोहिले टाईमपास करत होते नदीच्या किनाऱ्यावर असं लिहिलेलं हं, आहे. तर हे मराठ्यांनी पाहिलं की रोहिले आलेले आहेत आणि त्यांचं काही लक्ष नाहीये काय शत्रूकडे. तर हं, मग तिकडून मराठ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि हे अब्दाली पाहत होता, की हे रोहिले गाफील आहेत आणि यांच्यावर हल्ला येतोय, तर त्यांना ते दिसत नाही. मग अब्दालीने काय करावं? तर अब्दालीने शहावली खानाला म्हणलं, की आपला हलका तोफखाना जो आहे, जंबुरक आणि हलक्या तोफा हा किनाऱ्यावर घ्या, पलीकडच्या किनाऱ्यावर आणि पलीकडच्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावरती मारा करा. तर अंतर 200 मीटर असल्यामुळे तो मारा सहज होणं शक्य होतं.
तर त्या तोफाच्या माऱ्यापुढे मराठ्यांचं काही चालेना, कारण मराठ्यांकडे फक्त घोडेस्वार होते घाटावर. मराठ्यांकडे तोफा नव्हत्या. आणि मराठ्यांच्या ज्या तोफा होत्या त्या मोगल तोफा होत्या लाल किल्ल्यातल्या, ज्या म्हणजे प्रचंड मोठ्या होत्या आणि त्या ऍक्च्युली त्यांना हत्तीने ओढत वगैरे आणाव्या लागल्या असतात. त्याला प्रचंड वेळ लागला असता. त्यामुळे मराठ्यांना तोफा हलवण्या इतका वेळ नव्हता. बरोबर. तर त्यावेळी मग दत्ताजी शिंदे तिथे होते बुराडी घाटावर आणि ते म्हणायला लागले की अरे हे अफगाण पुढे घुसतायत आणि तुम्ही काय पाहताय. आणि ज्यावेळी जगदाळे त्या चकमकीत पडले तर त्यांचा मुर्दा काढून घेण्यासाठी म्हणून दत्ताजी पुढे झाले आणि बरोबर. पलीकडच्या किनाऱ्यावरून जंबुराकाची गोळी लागून दत्ताजी कामाला आले, घोड्यावरून खाली पडले. उजव्या आणि तिथे बरगडीमध्ये गोळी लागल्याचा उल्लेख मिळतो त्यांचे. हो. आणि तिथे रोहिल्या होतेच पलीकडच्या किनाऱ्यावर. तर त्या रोहिल्यांनी लगेच पुढे सरून डोकं कापून घेतलं आणि ते डोकं पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन अहमद शाह अब्दालीला नजर केलं गेलं. असा एकंदरीत त्या घटनाक्रमाचा उल्लेख तिथे आपल्याला मिळतो शहानाम्यात. मराठी साधनांमध्ये साधारण असंच आहे. मराठीमध्ये ज्या इतिहासकारांनी आपल्याला लिहिलंय त्याच्यामध्ये त्या जाऊच्या बेटांचा उल्लेख आहे. ती जाऊची जी बेटं असतात ती त्याच्यावरती ते बंदूकधारी जे होते मस्किटियर्स रोहिल्यांचे ते दबा धरून बसलेले होते आणि त्याच्यामध्ये बयाजी आणि मालोजी शिंदे अशी 2 नावं मिळतात की ज्यांना बुराडी घाटावरती तैनात केलेलं होतं. ह्यातला बयाजी शिंदे जो आहे तो साबाजी शिंदेचा मुलगा आहे. म्हणजे साबाजी शिंदे वयाने कदाचित मोठे असावेत. त्यांचा मला वाटतं मीच पहिला उल्लेख तुला मागे पाठवला होता काढून तो 1729 चा का काहीतरी होता. राणोजी शिंदेचं एक पत्र होतं. त्याच्यामध्ये त्यांचा राजपुतानातला उल्लेख मिळतो. ते वयाने थोडेसे थोरले असावे या सगळ्यांपेक्षा. त्यांचा मुलगा हा बयाजी शिंदे हा तिथे बुराडी घाटावरती लढताना मारला गेला. त्याबरोबर एक मालोजी शिंदे म्हणून होते ते तिथं मारले गेले. मग साबाजी शिंदे तिथं रेस्क्यू पार्टी म्हणून आले आणि मग साबाजी शिंदेनाही जखमी झाले किंवा त्यांच्यावरती फायरिंग आलं. त्यावेळी मग यशवंतराव जगदाळे आणि दत्ताजी शिंदे आले असं आपल्याकडे मराठी साधनांमध्ये दिलेलं आहे. मग यानंतर जी हालचाल आपल्याला साधारण दिसते ती अब्दाली नदी ओलांडून मग येतोय आणि दिल्ली ताब्यात घेतोय. ह्यामध्ये जो याचा चुलत भाऊ आहे शाह अली खानाचा याकूब अली खान त्याला तो दिल्लीचा ताबा देतो आणि मग तो दक्षिणेच्या दिशेने निघतो. जाटावरती यायला निघतो आणि मराठ्यांनाही एका अर्थाने पिछेहाट करायला लावतो. मराठे जे जनकोजी शिंद्यांच्या दंडाला गोळी लागली होती या लढाईमध्ये कुठेतरी आणि ते रेवाडीच्या दिशेने गेले आणि मग अब्दाली दक्षिणेकडे यायला निघतो. पण पुढे जाऊया त्यापूर्वी काही प्रश्न आलेत ते पाहतो मी इथे. बुराडी घाट युद्धातल्या बेटांच्या बद्दल थोडे सांगावे. आपण ते आत्ताच पाहिलं. भाऊंच्या मृत्यूबद्दल काही नवीन सापडलंय का? आपण येऊया त्या पॉइंट वरती शेवटी येऊया. ह्या शहानाम्याचं मला माहिती नाही पण मनोज ज्याच्यावरती पण काम करतोय काशीराजाची बखर प्रसिद्ध आहे पण मनोजला जी नवीन कॉपी मिळालेली आहे त्यामध्ये काही विशिष्ट डिटेल मध्ये माहिती आहे जी तो करतोय. तर त्यात काहीतरी आहे ते मनोज सांगेल तुम्हाला थोड्या वेळात. त्यानंतर यमुनेचे उतार नेहमी बदलत असतात का? कारण मराठ्यांना नेहमी यमुनेचे उतार नेहमी बदलत असतात कारण शिंदे होळकर बंधू पानिपत स्वारी आधीपासून उत्तरेत होते तरी पण पानिपत स्वारी वेळी उतार लवकर मिळाले नाही. त्याचे 2 कारण आहेत. एक मी सांगतो, एक कदाचित मनोज सांगेल. पहिली गोष्ट म्हणजे सीझन बदललेला आहे. पानिपतची स्वारी जेव्हा सुरू झाली, भाऊ जेव्हा अडकतात दिल्लीमध्ये, तर भाऊंना उतार मिळाले नाहीत कारण तेव्हा पाणी चढलेलं होतं सगळं आणि पावसाळा प्रचंड झालेला होता. त्यामुळे खूप पाऊस पडल्याने गंभीरच जिथे ओलांडता येत नव्हती, तर तिथं पुढे यमुना ओलांडणं तर फार मुश्किल होतं. गंभीरचं पात्र लहान आहे तसं. पाणी फास्ट जातं असं म्हणतात त्या याच्यामध्ये. त्याला घोडपछाड असंही नाव दिलंय गंभीर नदीला. पण यमुनेचं पात्र फार मोठं आहे. दिल्लीच्या आसपास जे आहे ते. तर ते एक कारण आहे आणि दुसरं मनोज उत्तरेत शिंदे होळकर असतानाही त्यांना पानिपत स्वारीच्या वेळी उतार मिळाले नाहीत. असं म्हणता येतं का आपल्याला? नाही, मी असं म्हणणार नाही. तर काय असतं ना ते शेवटी, की उतार हे काही त्यांनी मॅपमध्ये टाकून ठेवलेले नव्हते. आता आपल्याकडे म्हणजे भारतात एकंदर पद्धतच असते, की तुम्ही कुठे रस्ता चुकलात गावात, तर तुम्ही काय कराल, तर गाडीची खिडकी खाली घेऊन विचाराल, "हे कुठे आहे इकडे?" नाही का, "या बाजूला का या बाजूला?" राइट? बरोबर. आणि असं 5-10 जागी विचारून तुम्हाला रस्ता मिळतो. तर त्या काळातही तीच पद्धत होती. तर बाजूचे गाव आहेत ना, तिथे 2 सैनिक पाठवायचे आणि म्हणायचं, "काय तुम्हाला नदीचा उतार कुठे आहे बाबा? वाटाड्या पाठवा." मग त्यांची एक 5 लोकं रस्ता दाखवायला येतात आणि ते तुम्हाला बरोबर दाखवतात, की मागच्या वर्षी इथे जाऊ नका, कारण इथे काहीतरी नवीन भोवरा तयार झालाय, की या बाजूने जा. असं ते तुम्हाला सांगतात.
तर हे आपण कधी ही माहिती अशी आपल्याला अडचण झाली नाही याच्या वाचून. स्थानिक माहिती आपल्याला कायम असतेच आणि त्यासाठीच तिथले जे लोकं असतात त्या गावातले गाईड किंवा लोक. हां, तर ते फार महत्वाचं आहे. आणि आपण अशीच नदी त्या काळात पार करत होतो. अब्दालीही अशीच करत होता. तर त्याला या युद्धाच्या धामधुमीमुळं ते तिथं जमली नाही. म्हणून त्याला ते काठ्या घालून प्रयत्न करावा लागला. आणि शिंदे होळकरांनाही तुम्ही पाहाल तर ज्यावेळी निवांत वेळ आहे त्यावेळी त्यांनी नद्या ओलांडल्याच आहेत. पण ज्यावेळी त्यांना मागे शत्रू लागलाय आणि त्यावेळी कोणी लोकं शोधून, उतार शोधून, काठ्या लावून वेळ नाही तेवढा. त्यावेळी मग लोकं जिथे वाट सुटेल तिथून घुसतात नदीत आणि कदाचित बुडतात पण. त्याचं नंतर जेव्हा अब्दालींनी नदी ओलांडली, ज्यावेळेस मराठे पानपतच्या दिशेने गेले होते, कुंचपुराला गेले आणि हा बागपत जवळून गौरीपुराचा जो घाट आहे तिथून जेव्हा त्याने ओलांडली, तर त्यावेळेसची नावं मिळतात आपल्याला, की बोले खान, हिम्मत खान, गुलाब सिंग गुज्जर ही नावं आहेत, की जी आपल्या इतिहासकारांनी दिलेली, की यांनी रस्ते दाखवले आणि मग अब्दालींनी नदी ओलांडली तिथून गौरीपुराच्या घाटावरून. नदी ओलांडण्याचं अजून एक आहे, की यमुना नदीचा जो प्रवाह आहे, त्याचे 1951 ते 86 अशा एवढ्या वर्षांचे आकडे आहेत ऑनलाईन. तर ते मी पाहिले आणि ते दर महिन्याला दिल्लीमध्ये नदीचा किती प्रवाह असतो याचे ग्राफ आणि आकडे आहेत. तर ते आकडे मी टाकेन पुस्तकात. पण ते थोडक्यात पाहिले तर तुम्हाला ऑगस्टमध्ये 346 आणि जानेवारीमध्ये तुम्ही पाहिलंत तर ते फक्त 12 आहे. तर 12 वर्सेस 346 म्हणजे पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या काळात नदीला प्रचंड पाणी असतं आणि फार तर त्याच्या 5% किंवा 4% जानेवारीत असतं. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की जानेवारीत किती सोपं आहे ओलांडणं आणि ऑक्टोबरमध्ये किती अवघड आहे. तर तेच गोष्ट आहे. ती सीझन आणि पावसाच्यावर अवलंबून असतं ही गोष्ट. ते आपल्या मुळा मोठा जरी बघितलं तरी त्याच्यावरनं कळतच ना, कधीच अर्थात. एकेकाळी झेड ब्रिजला पाणी लागतं, वरून पाणी आल्यानंतर, आणि इतर वेळी नदी पात्रातनं लोक पायी पायी येत जात असतात. फार लहान आहेत ते, कंपॅरिझन करण्याची गोष्ट नाहीये, पण एक उदाहरण म्हणून दिलं मी. बचेंगे तो और भी लढेंगे या उल्लेखाबद्दल विश्वासार्हता किती? आता अर्थात हे उघड आहे की दत्ताजी शिंदेच्या आसपास मृत्यूच्या वेळी कोणी नव्हतं. कारण जर ते असतं तर त्यांनी दत्ताजींना वाचवलं नसतं का? म्हणजे तुम्ही तिथे उभं राहून त्यांनी म्हणलंच असतं ना, की यांना मारू नका, आम्ही काय हवे तेवढे पैसे देतो, यांना कैद करा. एवढं तरी त्यांनी म्हणलं असतं ना. तर ते लोकं तिथे नव्हती आणि त्यामुळे दत्ताजींनी अंतकाळी काय बोललं, हे कुणाला समजणं फार अवघड आहे म्हणजे. आणि त्यामुळे हे अनुवाद म्हणतो, बखारकाराचे जे मनातले विचार आहेत, तेच त्याने तिथे टाकलेले. तर मी त्याला विश्वसनीय मानणार नाही. अनलेस अफगाण साधनं तुम्हाला सांगतात, की दत्ताजी असे-असे म्हणले. तर मग मी विश्वास ठेवेन, कारण त्यांना ते कळायची शक्यता होती. बखरीमध्ये आले डिटेल तेव्हाचे. राजाराम चोपदार म्हणून एक नाव आहे. तो हं. राजाराम चोपदार जो आहे तो दत्ताजींना धरून उभा होता त्यावेळेस, ज्यावेळेस दत्ताजींना गोळी लागली, आणि मग त्यावेळेस तो कुतुबशाह वगैरे येतात आणि ते विचारतात की मी ती पटेल और विश्वसनीय लढोगे. मानत नाही. कारण काय आहे, की अफगाण साधनं असं म्हणतात, शहानामा तरी, की दत्ताजी घोड्यावरून खाली आले आणि त्यांनी लगेच त्यांचं डोकं कापलं. आता याचा विश्वसनीयता अशी, की जर दत्ताजी खाली आले आणि मराठ्यांनी ते पाहिलं, तर मराठ्यांनी दत्ताजी पुढे होऊन दत्ताजींना ओढून काढायचा प्रयत्न केलाच असता ना. बरोबर. जसं जनकोजीच्या बाबतीत हीच गोष्ट झाली. जनकोजी शिंदेना दंडावर गोळी लागली. ते घोड्यावरून खाली आले आणि जनकोजींना मागे ओढून परत नेलं ना त्यांनी. तर बरोबर. दत्ताजींनाही हीच गोष्ट झालीच असती. तर ती झाली नाही कारण तिथे रोहिले शिरून त्यांनी लगेच डोकं कापलं. ही गोष्ट खरी आहे ना. तर ही जी घेरलं त्यांनी. हातघाईची मूव्हमेंट आहे, तेवढ्या वेळात ते बचेंगे तो और भी लढेंगेला वेळ नाही ना तिथे, असं मला वाटतंय. रोहिल्यांचे आणि शिंद्यांचे नुकतंच ते मोठं प्रकरण किंवा मोठा वाद झालेला होता, आणि असं म्हणतात की एकमेकांना मारण्याची शपथ घेतलेली होती दोघांनी. दत्ताजीने नजीबला आणि नजीबने दत्ताजीला. त्यामुळे ते काय पेटलेलं सूड असतो तो, त्या सुडाच्या ह्याच्यामध्ये ते झालं असं वाटतं. बचेंगे तो और भी लढेंगे याचा पहिला उल्लेख हा बखरीमध्येच आहे. भाऊसाहेबांची बखर जी आहे त्याच्यामध्ये तो, मुळात ती शिंद्यांकडच्या कोणी माणसाने लिहिली असावी. ती नेमकी कोणी लिहिली आहे ते कळत नाही. भाऊसाहेबांची कैफियत जी आहे ती कदाचित नाना पुरंदरे यांनी लिहिली असं म्हणतात, पण त्याचंही डेफिनाइट हे मिळत नाही आपल्याला. भाऊसाहेबांची कैफियत आणि भाऊसाहेबांची बखर अशा या 2 बखरी आहेत. भाऊसाहेबांची बखर जी आहे, तर ती जर केळकरांनाच कोट करायचं, तर केळकरांनी ज्यावेळी होळकरांची कैफियत प्रसिद्ध केली, तर त्यावेळेस त्यांनी असं लिहिलंय, की हिची बांधणी आणि हिची मांडणी जी आहे,
तर ती भाऊसाहेबांच्या बखरीसारखी, आणि त्यामुळे भाऊसाहेबांची बखर ही होळकरांच्या कैफियतीप्रमाणे शिंद्यांची कैफियत असं लिहावी, असं मला वाटतं. पण काना साने यांना जेव्हा ती प्रत मिळाली होती, त्यातल्या एका पानावरती बखर भाऊसाहेबाची असं वरती लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी ते बखरीला नाव भाऊसाहेबांची बखर असं दिलं होतं. त्यामध्ये ते डिटेल. पानिपत आधी राजस्थानमध्ये काय राजकारण सुरू होतं त्याबद्दल सांगावं. इंटरेस्टिंग आहे. हे राजपूत आणि मराठ्यांचे जे ट्रान्झॅक्शन आहेत, हे छान आहे. हो. मनोज पण सांगेल. आपण मनोज, कदाचित तू त्या आस्कारी पेपर्स बद्दल सांगू शकशील याच्यामध्ये. हो, हो. तर ते काय होतं, की हा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे, की आपल्याला असं वाटतं, की राजस्थानमध्ये त्यांनी ढवळाढवळ करायला नको होती वगैरे, वगैरे. आणि एकत्र म्हणजे आता त्याला आजचं नॉलेज आपण पास कर टाकतोय असं होतं ते. तर त्यात असं होतं, की ज्या वेळी म्हणजे आता जोपर्यंत सवाई जयसिंग जिवंत होता, तोपर्यंत शाहू महाराज आणि ते आपल्याला एकमेकांना भाऊ मानत होते. म्हणजे त्यांचे रिलेशन खूप उत्तम होते. पण सवाई जयसिंगानेही मराठ्यांच्या विरुद्ध लढाया दिलेल्या आहेत. म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या विरुद्ध सवाई जयसिंगाला ज्यावेळी पाठवलं, त्यावेळी त्याने असं नाही म्हणलं, की हा माझा भाऊ आहे आणि त्याचा तो पंतप्रधान आहे, त्याशी मी लढणार नाही, असं नाही झालेलं. तर त्यांना ज्यावेळी कर्तव्य होतं, त्यावेळी त्यांनी ते राजपुतांनी पार पाडलंच होतं. तर आणि ज्यावेळी सवाई जयसिंग जिवंत होते, तोपर्यंत मराठ्यांनी त्यांच्या राज्यात ढवळाढवळ केली नव्हती. पण नंतर काय झालं, की सवाई जयसिंगाची 2 मुलं होती, जी धाकट्या राणीचा मुलगा होता, पण तो उदयपूरच्या राणीचा मुलगा होता. आणि मोठ्या राणीचा जो मुलगा होता, मोठा पुत्र होता, तो ईश्वरी सिंग होता. आता या दोघांनी मराठ्यांकडे मदत मागितली. मग मराठ्यांनी काय करावं ना? तर त्यांनी ते वेगवेगळे पक्ष उचलले हे चुकलेलं असलं तरी मराठ्यांना आपल्या राज्यात आमंत्रण हे राजपुतांनीच दिलं होतं, की तुम्ही या आणि आम्हाला मदत करा आणि आम्हाला गादीवर बसवा. तर त्या इन्व्हिटेशननुसार मराठ्यांनी तिथे ते पाऊल टाकलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण कसं की असं, की त्यांना पैसे कबूल करण्यात आले, की तुम्हाला आम्ही पैसेही देतो किंवा मुलूक तोडून देतो तेवढ्या उत्पन्नाचं. आता या कारणासाठी आपल्याकडे जोपर्यंत आर्थिक व्यवस्था ही योग्य नसेल, तोपर्यंत तुम्हाला हे करणं भाग आहे. कारण पैसे मिळतील तिथे तुम्हाला जावं लागतंय. आता या कारणामुळे आपला पाय त्यांच्या स्थानिक राजकारणात घुसला आणि एकदा तुम्ही स्थानिक राजकारणात शिरलात, की ज्या बाजूकडून तुम्ही येता त्याची विरुद्ध बाजू तुम्हाला नेहमी वाईट म्हणणार आणि ज्या बाजूकडून तुम्ही आला, ते तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढायचा प्रयत्न करणार, हेही होतं. तर यातून अब्दालीशी संपर्क साधला होता. माधोसिंग आणि जे दुसरे अभय सिंग होते, जो जयपूर आणि जोधपूरचे राजे, या दोघांनी अब्दालीशी संपर्क साधून ठेवला होता. कारण त्यांना दोन्ही पक्षांना आपापसात झुंजून आपलं राज्य स्थिर करायचं होतं. तर अब्दाली आणि मराठे यांच्यात जे जिंकेल त्यांच्याशी ते जुळवून घेणार होते, पण कोण जिंकेल हे क्लिअर नव्हतं. त्यामुळे अब्दालीकडे माधोसिंगाची पत्र सारखी जात होती. आणि अस्कारी नावाचे एक फारसी भाषेचे विद्वान होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या आसपास त्यांना एका संग्रहात माधोसिंगाची आणि अभयसिंगाची अशी एक 15-20 पत्र त्यांना मिळाली होती. तर ती पत्र त्यांनी फारसीतून इंग्लिशमध्ये सारांश करून प्रसिद्ध केलेली आहे. तर त्या पत्रांमध्ये आपल्याला दिसतं, की हे राजे आपल्याला अब्दालीचे सेवक म्हणवतात. आता ते म्हणवण्यासाठी काही म्हणू शकतो आणि ते त्याच वेळी पेशव्यांनाही म्हणतात, की आम्ही तुमचेच सेवक आहोत. असंही दोन्हीकडे त्यांनी हात ठेवलेला होता. तर त्यांची अशी अवस्था होती, की त्यांची स्वतःची ताकद कमी होती आणि त्यांना मराठ्यांच्या विरुद्ध लढताही येत नव्हतं आणि मराठ्यांच्या बाजूने त्यांना बोलवून त्यांना योग्य ते पैसेही देता येत नव्हते. त्यामुळे ते मध्ये अडकले होते, की आता या 2 पक्षांच्या लढायांमध्ये काय निकाल लागेल त्याच्यानुसार आपण आपली भूमिका ठरवायची. असे राजपूत कुंपणावर बसून मजा पाहत होते बेसिकली. कारण त्याच्यात काय आहे, की तैमूर ज्यावेळी लाहोरमध्ये राज्य करत होता, त्याचा 11 वर्षाचा मुलगा अब्दालीचा, तर त्याच्या कोर्टमध्ये वकील म्हणून बक्षी राव सहेद सिंग याला नमूद केलेलं होतं, असं त्या आस्कारी पेपर्समध्ये दिलेलं आहे आपल्याला. दुसरा त्या आस्कारी पेपर्सचा उपयोग असा होतो, की शहानाम्यातल्या ज्या हालचाली तू थोड्या वेळापूर्वी सांगितल्या, त्या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या ह्याच जो अशरफुल वज्रा आहे म्हणजे शाह अली खान आहे, त्या शाह अली खानाची 2 पत्र आहेत महादो सिंगाला पाठवलेली. त्या पत्रांमध्ये तो त्या ठाणेसर आणि तिथल्या युद्धांचा उल्लेख करतो. त्यामुळे मग ते एकमेकाला पूरक ठरतात, की आणि ही 6 महत्वाची जण जे गोष्ट आहेत. अशी, की शहानाम्यामध्ये ही पत्र पाठवल्याचा उल्लेख आहे. हां, बरोबर. त्यामुळे तो इतिहास तो जो आहे तो सगळा जुळून येतो बरोबर तिथे. आणि त्याच्यात एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्रांमध्ये अब्दाली वारंवार असं सांगतो, की हे सगळं प्रकरण झाल्यावर मी आता दक्षिणेवरती येणार आणि दख्खन काबीज करणार असं तो वारंवार म्हणतोय.
पण पानपत नंतर म्हणजे मग कदाचित मराठ्यांनी त्याची हानी इतकी जास्त केलेली होती की त्याने तो विचार सोडून दिला मनातनं आणि तो लवकर दिल्लीमधनच परत फिरला. त्याने दक्षिणेत येण्याचा काही प्रयत्न केला नाही. काही प्रश्न आलेत, ते प्रश्न पाहतो मी. भाऊ किंवा नानासाहेब यांनी उत्तरेत यावं हे कळवलं असूनही दुर्लक्ष का झालं या गोष्टीकडे? गोविंद पनबुंदेल यांचं जे पत्र आहे त्याबद्दल कदाचित राधे विचारतोय. आता त्याला कारणं बरीच आहेत, की कसं आहे, की एक शाहू महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर नानासाहेबांची 2 ते 3 वर्ष आपलं स्वतःचं पेशवेपद कायम राहावं, छत्रपती तिथे राहावेत, या घडामोडींमध्येच नानासाहेबांची 3 वर्ष गेली. त्यानंतर त्याच काळात शिंदे होळकर जे होते, ते तिथे पराक्रम करतच होते. तर त्यावेळी पेशव्याला स्वतः जाता आलं नाही म्हणून त्याने राघोबाला पाठवलं होतं आणि कदाचित तो निर्णय चुकीचाही होता. पण त्या काळची पद्धत पाहिली तर पेशव्याच्या कुटुंबातले सगळेच पेशवे होते. त्यामुळे राघोबा जर चांगला निघाला असता या मॅनेजमेंट स्किल्समध्ये तर कदाचित तो गाव यशस्वी झाला असता. असं आहे. बरोबर. बखर आधी की कैफियत आधी भाऊंची? कैफियत आधी. कारण बखरीमध्ये कैफियतीचे काही उतारे घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते सांगता येतं. बरोबर. भाऊंनी गोविंदपंत बुंदेले ह्याऐवजी गोपाळराव बर्वे यांच्याकडून मदतीसाठी पत्र का नाही पाठवले? कारण गोविंदपंत यांना वयामुळे जास्त हालचाल करता आली नाही असं दिसते. असं नाहीये, बर्व्यांनाही पत्र पाठवलेली आहेत. तुम्ही जर राजवाडे खंड 1 पाहिला तर त्याच्यामध्ये बर्व्यांना पाठवलेली पत्र पण दिसतात. गोपाळराव बर्व्यांनी शुजाच्या इलाख्यामध्ये जाऊन हालचाल करायची होती आणि गोविंदपंत बुंदेल्यांना इटावा आणि त्याच्या वरचा जो प्रदेश आहे दुआबातला तिथं हालचालीसाठी पाठवलेलं होतं. त्यांनी फत्तेपुरावरती छापा घातलेला आहे एक यांनी गोपाळराव बर्व्यांनी, ज्यावेळी मराठे पानिपतला अडकलेले होते आणि त्या फत्तेपूरला छापा पडलेला असताना त्याचा शुजाचा जो सेनापती होता बेनी बहादूर, त्या बेनी बहादूरनी सैन्य बाहेर काढलं अवधीच्या आणि मग ते यांना विरोध केलाय गोपाळराव बर्व्यांना. तर दोघांनाही पत्र गेली आहेत आणि दोघांनी केलेलं आहे तसं. पण आणि त्यात महत्वाचं असं की आपल्याला सगळ्यांना पाठवलेली सगळीच पत्र मिळालीत असंही नाही. त्यामुळे आपल्याला तेही सांगता येत नाही. आणि दुसरं कसं की कोण कुठे आहे त्याच्यानुसार त्या हालचाली ठरतात ना. म्हणजे गोविंद पंत हे उत्तरेत असल्यामुळे त्यांना वर बोलवणं सोपं होतं आणि बर्वे थोडे खाली दक्षिणेत असल्यामुळे त्यांना तिकडे सुजाव पाठवणं सोयीचं होतं. त्यामुळे सोयीस्कर गोष्टी पाहून ते केलेलं आहे. रोड मराठे यांच्याबद्दल काही समकालीन साधनात उल्लेख मिळतात का? तर माझी थोडीशी यात वेगळी भूमिका आहे, की मला आजवर याच्याबद्दल कन्फर्म म्हणजे सत्य मानावं असं कुठलंच साधन मिळालेलं नाही. आणि तुमच्याकडे जर कोणाला काही त्यांनी इंग्लिशमध्ये किंवा पंजाबीमध्ये किंवा उत्तरेतल्या भाषांमध्ये काही जर रेफरन्स असेल, की त्यांनी या साधनांवरून हे घेतलंय, तर ते जरूर द्या. पण मी हा प्रयत्न केला. मला आजवर पुरावा मिळालेला नाही, की काही ऐतिहासिकदृष्ट्या सत्य मानावं असं. जगतसिंग आणि माधवसिंग यांचं नातं काय होतं? मराठ्यांचा इतिहास खंड 2 यामध्ये त्यांचे नाते आतेभाऊ असे आलं आहे. जगतसिंग आणि माधवसिंग चेक करावं लागेल. मला तरी आत्ता काही लक्षात नाही. तुझ्या लक्षात आहे मनोज? नाही, मला वाटतं हा प्रश्न मला विचारला होता मागे. तर ते जगतसिंग बहुतेक 2 की 3 आहेत. आता ते कोणता जगतसिंग ते पाहावं लागेल आणि त्याच्यानुसार ते नातं कळेल. कदाचित ते कुठे-कुठे आतेभाऊ आले, कुठे-कुठे चुलता आलाय असं काहीतरी ते थोडा गोंधळ येतो. तर ते साधनं पाहिल्याशिवाय नाही सांगणं शक्य. मल्हारराव होळकर यांच्या राजस्थान मोहिमेबद्दल काही सांगावे? बहुतेक कुंभेरीचा वेढा वगैरे तो तर जाटांच्या विरुद्ध होता. नाही. त्यापूर्वी जयपूरवरती जो होळकरांनी हल्ला केला त्यावरती ते नानासाहेबांचं पत्र आहे ना, की मल्हाररावांनी आधी काम कोणते करावे, नंतर कोणते करावे त्याच्याबद्दल आहे. म्हणजे ज्यावेळी दत्ताजी शिंदे दिल्लीत होते, त्यावेळी होळकर त्यांच्या मदतीला जाण्याऐवजी जयपूरमध्ये का अडकून पडले, असा एक साधारण आक्षेप लोक घेतात. तर आता याचं एक उत्तर मी असंही म्हणेन, की शिंदे जे होते त्यांनी नदीवरती हल्ला करायचा का प्रयत्न केला, हे मला थोडंसं उलगडलं नाही कोडं. कारण नदी त्यावेळी ओलांडण्यासारखी होती. नदीला पाणी कमी होतं, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. आता अशा वेळी दिल्लीचं शहर आणि दिल्लीचा किल्ला याच्याभोवती चांगली भक्कम तटबंदी होती ना. तर तटबंदीच्या आत सुरक्षित बसायचं ना. होळकर ज्यावेळी येतील त्यावेळी ते बाहेरून तुम्हाला मदत करू शकले असते. आणि अब्दाली आणि नजीब खान यांच्याकडे काय असा भक्कम तोफखाना नव्हता, की त्यांनी किल्ला पाडून घेतला असता किंवा ते महिनाभर, 2 महिने, 3 महिने वेढा घालून बसले असते. असाही त्यांच्याकडे वेळ नव्हताच ना.
बर. तर असं काही नाही की फक्त होळकरांनीच चुका केल्या. सगळ्यांच्याच चुका तिथे होत होत्याच. त्या कितपत बाधक ठरल्या ते शेवटी नशिबावर अवलंबून आहे ना, आणि ते तसंच शेवटी झालं. नदीचे उतार दाबण्याऐवजी दिल्ली डिफेंड करून जो मोठा शहराभोवतीचा तट होता तो त्यांनी हं. डिफेंड केला पाहिजे होता, असं तुझं साधारण कारण मत आहे. शुक्रताल जे आहे ना, तर शुक्रतालावर नजीब खानाने काय केलं, की आपली बाजू पलटी आहे, शिंदे बलवान आहेत आपल्यापेक्षा. हे हम्म, पाहून नजीब खान शुक्रतालातच लपला ना 5 महिने, हम्म, आणि अब्दाली येईपर्यंत त्याने वाट पाहिली. तर दत्ताजीने सेम गावपेच करून जर दिल्लीत आश्रय घेतला असता, तर त्याकडे बादशहा, इमादुल मुल्क होतेच ना मदतीला, आणि दक्षिणेतून मदत आली असती त्याला 5 महिन्यांनी. असं मला वाटतं. तर हे अझरतरचा मामला आहे. पण जरतरचा मामला आहे, तो सांगणं अवघड आहे. युद्धापूर्वी भाऊंनी अब्दालीशी पत्रव्यवहार, युद्ध टाळावे आणि तह करावा याबाबत केला होता, त्याबद्दल काही माहिती आहे का? हो, त्याबद्दल अप्रकाशित साधनांमध्ये प्रचंड माहिती आहे. तर कान्हो कान्हो नावाचा एक मराठा वकील होता. तो कान्हो वकील शहानाम्यात अब्दालीकडे गेला आणि हम्म, त्याने जे वाटाघाटी केल्या त्याच्या पुष्कळ तिथे आहेत. आणि वाटाघाटी एकदाच नव्हे तर अनेक वेळा झालेल्या आहेत. तर एकदा हाफिज रहमत खान जाता येताना दिसतो, एकदा हा कान्हो वकील आहे, एकदा नारोशंकर नाही, भवानी शंकर जाता येताना दिसतो. हम्म, आणि नंतर नुसतं अब्दालीच नाही, तर भाऊ आणि शुजा यांचा एक बॅक चॅनल चालू होता. नंतर हम्म, अ, हाफिज रहमत खान आणि भाऊ यांचा एक बॅक चॅनल चालू होता. आणि हम्म, प्रत्यक्ष अब्दाली आणि भाऊ हा एक चॅनल होता, आणि शाहवली खान आणि भाऊ हा एक चॅनल होता. असे इतके चॅनल एका वेळी चालू होते, आणि भाऊंची सतत प्रयत्न चालूच होता, की सामोपचारानं हे मिटावं. तर भाऊ स्वतःही हे आपल्या पत्रात लिहितात, की अ, सरहिंदेपर्यंत सरहद्द असावी का अटकेपर्यंत असावी, की नक्की कुठे असावी? तर ते भाऊ म्हणतात, की काही आपले, काही त्यांचे, असं झाल्याशिवाय तडजोड कशी होईल ना? म्हणजे जर शत्रूच्याच अटी बिनविरोध मान्य करायच्या, तर इथपर्यंत यायचा काय उपयोग? तर शत्रूने बरोबर आहे. एक गोष्ट सोडावी, आपण एक गोष्ट सोडू, आणि मीट इन द मिडल असा भाऊंचा प्रयत्न होता. तर ते बरोबर आहे. त्याचे प्रचंड तपशील आहेत. म्हणजे ते जर सांगायचं झालं तर त्याला अर्धा तास लागेल. पण हम्म, भाऊंनी वाटाघाटीचेही लढाई इतकेच प्रयत्न केले होते हे खरं. हम्म. ही आहेत नवीन नावं आहेत काही आपल्याकडे. भवानी शंकरचं नाव मिळतं एक. आणि ज्यावेळेस सिकंदराबादची लढाई झाली होती, त्या सिकंदराबादच्या लढाईनंतर मराठे जाटाच्या इलाख्यात ज्यावेळेस आश्रय घ्यायला गेले, त्यावेळेस गंगोबा दात्या चंद्रचूड यांनी हाफिज रहमत खानाशी संपर्क साधला होता. आणि रामाजी अनंत दाभोळकर जे होते शिंदेकडचे, ते पण त्या ट्रान्झॅक्शन मध्ये होते. त्यामुळे तिथूनच ते साधारण बोलाचालीची सुरुवात झाली होती कदाचित, असं वाटतं. आणि हे एक खूप आधी महत्वाचं आहे, भाऊ वाक्य येण्याच्या सांगतो. आधीच. हा, बोल. एक वाक्य सांगतो, की भाऊ एक फार इंटरेस्टिंग एकच वाक्य आहे ते, की ते म्हणतात, की "मी काही मालक नाही आहे राज्याचा, मी फक्त नोकर आहे. आणि जे काय आहे ते मी पुण्याला लिहून पाठवेन, आणि पुण्याहून हुकूम होईल तसं मी वागेन." असं भाऊ म्हणतात. हे फार महत्वाचं वाक्य आहे मला वाटतं. हम्म. दिल्ली सोडावी यासाठी पण जे सूरजमल जाटाचे प्रयत्न चालू होते, की दिल्ली द्या आमच्या ताब्यात म्हणून, आणि इमादला वजीर करा. तर ते इमादला विरोध तर होता मराठ्यांचा, बादशाह मारल्यामुळे, कारण शाही परिवाराची मर्जी राखायची होती. आणि त्यासोबतच तो हेच सांगतो, की पेशव्याला पत्र पाठवीन मी, आणि पेशव्यांकडनं काय लिहून येतंय त्यावरती मला तो डिसिजन घ्यावा लागेल, असं मी डायरेक्ट घेऊ शकणार नाही. टाइम चेक घेऊया आपण. एक 5-7 मिनिटं राहिली आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता चॅटवरती टाका. आता आपण प्रश्नच घेऊया, आणि कदाचित त्याचा एक सबसिक्वेंट भाग पुढे कधीतरी करू आपण, ज्यामध्ये पुढची मोहीम आपल्याला घेता येईल. प्रश्न घेतो, आणि मग भाऊंच्या मृत्यूबद्दलची जी काय नोंद मी मगाशी बोललो, तर ते आपण मनोजकडनं ऐकून जर मग संपवूया स्ट्रीम ही. लिखाण करताना हो सौरभ बरोबर. या सगळ्या घडामोडीत अंताजी माणकेश्वर कुठे होते? अंताजी माणकेश्वर उत्तरेतच तैनात होते. ते दक्षिणेत येऊन पेशव्यांना भेटून ज्यावेळी भाऊसाहेब गेले त्यांच्या आधी अंताजी माणकेश्वर उत्तरेत होते. त्यांची जहागीर होती. त्यांच्या जहागीरीत ते होते. त्यांची पत्र प्रसिद्ध आहेत फार अंताजी माणकेश्वरांची. आणि त्यांची एक बखरही लागली हाताशी, त्यातही काही माहिती आहे. ती पण येईल कौस्तुभने मला कालांतराने. वाटतं ऑलरेडी पब्लिश केली आहे ती ना? का नाही? अंताजी माणकेश्वरांची बखर का? हं. माझ्या वाचनात नाही. बखर नाही. त्याने पुस्तक प्रसिद्ध केलंय अंताजी माणकेश्वर. बखर आपणच काम करत होतो. होईल ती कदाचित पूर्ण हो. होईल आता. आपण आणू ती. त्यानंतर या सगळ्या भाऊ आणि अब्दाली समोरासमोर कधी आले होते का? पानिपतलाच.
पानिपतच्याच मैदानावरती आताही अब्दाली बराच वेळ मागेच होता, त्यामुळे कदाचित जिवंतपणे एकमेकाच्या समोर आल्याचा नाही उल्लेख मिळत कुठे. त्याने कदाचित भाऊंचा कलेवरच पाहिला असावं नंतर. आलासिंग जाट पानिपत युद्धाच्या वेळी कुमक घेऊन आले नाही. आलासिंग जाटांनी आपल्याला रसद पाठवलेली आहे, कुमक नाही. पण कुमकेपेक्षा त्या जावेळी रसद फार महत्वाची होती. रसद महत्वाची होती आणि त्यांनी रसद पाठवली. विठ्ठल शिवदेव विंचूरकर जे होते आपले, तर ज्यावेळेस इकडनं रसद येणं बंद झालं आपल्याला दिल्लीकडून, दक्षिणेकडून, बुंदेलँडकडून, त्यावेळी रसदेचे मार्ग उत्तरेतून जेव्हा खुले करायचे आले, तेव्हा गर्नाळ्यापर्यंत जाऊन रसद आणा असं यांनी सांगितलं होतं भाऊंनी विठ्ठल शिवदेव विंचूरकरांना. ते विंचूरकरांनी जी माणसं नेमली त्याच्यामध्ये एक लक्ष्मण अप्पाजी एकबोटे नावाच्या माणसाचा उल्लेख आहे. तो लक्ष्मण अप्पाजी एकबोटे पानिपतच्या युद्धाच्या वेळी जेव्हा पेरिमीटर सगळं यांनी अफगाण सैन्याने टाकलं, तर ते पेरिमीटर टाकल्याच्या वेळी तो लक्ष्मण अप्पाजी एकबोटे पटियालाला अडकला होता आलासिंग जाटाच्याकडे. त्याचं पत्र उपलब्ध आहे पेशवे दफ्तरामध्ये. तो सांगतो की मी आलासिंग जाटाकडे घ्यायला आलेलो होतो रसद, आणि त्यावेळी अब्दालीने जो शेवटचा पेरिमीटर सगळा केला, छावणी भोवती गराडा घातला, तर त्यावेळेस ते अडकले, त्यांना परत येता नाही आलं. तसंच बरेच इतर पण लोक होते, खूप बैल आणि जे वंजारी लोक होते की जे प्रोव्हाइड करायचे सगळं लॉजिस्टिक्स आणि रसद, ते लोक पण उत्तरेला अडकले होते पेरिमीटर पडल्यानंतर, वेढा किंवा सीज पडल्यानंतर. तर कुमक घेऊन आले नाही असं तुम्ही विचारताय, पण कुमकेपेक्षा रसदेसाठी त्यांनी पुष्कळ मदत केली. आणि आधी पण आलासिंग जाटांनी राघोबा दादांच्या स्वारीमध्ये सरहिंद घेताना मदत केली होती. आपण 5 मिनिट राहिलेत शेवटचे. आता भाऊसाहेबांच्या मृत्यूबद्दल मी जे मगाशी म्हणालो, तर ते काशीराजाच्या बखरीमधले जे वृत्तांत आहेत ते मनोज सांगेल आणि तिथे आपण मग ती स्ट्रीम एंड करूया. हो, तर मुख्यतः त्यात भाऊसाहेबांच्या शेवटाबद्दल 2च जागी माहिती आहे. शहानाम्यात थोडीशी माहिती आहे आणि मुख्य हकीकत जी आहे ती काशीराजाची आहे. तर काशीराज असं म्हणतो की भाऊसाहेब ज्यावेळी लढत होते त्यावेळी फक्त हुजुरात त्यांच्याबरोबर शेवटी राहिली होती आणि नाना फडणवीसांच्या म्हणण्यानुसार 400-500 स्वार भाऊसाहेबांच्या भोवती होते. तोपर्यंत नाना फडणवीसांनी भाऊसाहेबांना पाहिलं होतं. तर काशीराज असं म्हणतो की ज्यावेळी भाऊसाहेबांचं शव ज्यावेळी त्यांना सापडलं त्यावेळी त्याला डोकं नव्हतं, पण त्याच्या खाली 200, 200, 300 आणि 300 असे 4 किमतीचे 4 मोती होते. तर ते 4 मोती त्या धडाच्या खाली सापडले. त्यावरून हा कोणीतरी मोठा सरदार आहे असं त्यांनी ओळखलं. मग ज्यावेळी त्या प्रेताला त्यांनी पाण्याने धुतलं त्यावेळी त्यांना पायावरती एक पद्माची खूण म्हणजे काहीतरी टॅटू काढला होता तो, पद्म म्हणजे कमळ, आणि एक माशाची खूण होती. मासाची खूण काय असते मला माहित नाही, पण काहीतरी ती एक खूण होती. कमरेवरती कट्यारीचा घाव होता जो मुझफ्फर खान गार्दीने मागे केलेला होता तो. हे सगळं त्यावेळी त्या हुजुरांनी पाहिलं त्यावेळी ते म्हणले की हेच भाऊसाहेब. तर त्यावेळी एक दुराणी स्वार दूर उभा राहून बघत होता, तर तो हसला. तर काशीराज म्हणला की हा का हसतोय, याला या प्रेताबद्दल नक्की काहीतरी माहिती असणार आहे. तर त्याने त्या स्वाराला बोलवलं आणि मग शिजाउद्दौलाने मग त्याला काही थोडेफार पैसे दिले आणि त्याला म्हणलं की काय तुला आम्ही तुझे काही यात चूक झाली असेल तर तुला माफ आहे, पण तू काय झालं या शवाचं ते सांग. तर तो म्हणला की हा जो तरुण होता तो युद्धात एका मोठ्या घोड्यावर स्वार होता आणि ज्यावेळी लढाईच्या शेवटच्या काळात आम्ही पुढे गेलो त्यावेळी ज्याच्या खालचा घोडा ठार झाला. त्यामुळे त्याने 3 वेळा घोडा बरोबर. बदलून तर घोडा बदलला आणि शेवटच्या वेळी तिसऱ्या वेळी तो एका मादी घोड्यावर म्हणजे घोडीवर स्वार झाला आणि त्यावेळी त्याला गोळी लागली आणि त्याच्या मांडीत एक गोळी लागली आणि त्याच्या हातावर एक भाल्याची जखम झाली. तर मांडीत गोळी लागल्यामुळे तो घोड्यावरून खाली आला. त्याला बसणं शक्य झालं नाही आणि त्याच वेळी त्याच्या सैन्याचा मोड झाला आणि मग हा जो स्वार होता तो आपल्या हातातला भाला टेकत उभा होता आणि तो रणमैदानाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यावेळी आम्ही 3 स्वारांनी याला घेरलं आणि त्याला म्हणलं की मित्रा तू कोण आहेस? म्हणजे अझीज म्हणलं त्याला मित्रा. तर मित्रा तू कोण आहेस? तू जर भाऊ असशील तर तुला आमचं पूर्ण अभय आहे आणि तू आम्हाला म्हणशील त्या जागी आम्ही तुला घेऊन जाऊ. आम्ही तुला काही मारणार नाही. तर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. म्हणजे भाऊंना ती भाषा कळली असेल नसेल, इट्स ऑल स्पेक्युलेटिव्ह आता. पण
भाऊंनी काहीच उत्तर दिलं नाही. मग ते पाहून त्यांच्यामधला एक स्वार होता तो रागवला. तर त्याने आपल्या भात्यात एक बाण काढला आणि भाऊंना तो बाण मारला. तर ते पाहून भाऊंनी आपल्या भाल्याने या 3 स्वारांना जखमी केलं. तर ते पाहून यांना आता ते लक्षात आलं, की हा काही आपल्याला सरळपणे काही त्यांना अलंकार आणि काय जे हिरे-मोती होते अंगावरचे ते देणार नाही. मग त्यांनी त्याला त्या अलंकार काढण्यासाठी खार मारायचं ठरवलं. आणि मग एकदा त्यांनी ते खार मारायचं ठरवलं. मग तिघांनी मिळून त्याला त्यांचं धरून त्यांचं डोकं कापलं आणि अंगावरचे अलंकार काढून घेतले. आणि तो स्वार म्हणला, की हे डोकं दुसऱ्याकडे आहे. पण सगळ्यात शेवटी त्या स्वाराकडेच ते डोकं निघालं. आणि एकदा ते डोकं पाहिलं, की बापू हिंगणे जे वकील होते कैदेत, ते म्हणले, की हे भाऊच आहेत. आणि मग बापू हिंगणेंनी त्या डोक्याचं वेगळं दहन केलं आणि काशीराज आणि गोसावी होते शुजाच्या सैन्यात, त्यांनी गणेश धडाचं पंडित वेगळं निधन. दहन केलं. असं एकंदरीत काशीराजाने दिलंय, की या हकीकतीनुसार भाऊसाहेब मरण पावले हे सगळ्यांची खात्री झाली. बरोबर. धन्यवाद. अं, भाऊ शेवटपर्यंत लढले आणि शरण नाही गेले. तर याच्यामध्ये त्यांच्या हो. त्या शौर्यशाली कहाणीचा अंत तसा झाला. त्यांना मनोज, शक्य थँक यू. होतं सहज, की त्यांनी म्हणलं असतं, की मला घेऊन जा अब्दालीकडे, तर त्यांनी घेऊन गेले असते. त्यामुळे त्यांना असा चॉईस होता, त्यांनी तो घेतला नाही, हे क्लिअर आहे. बरोबर. थँक यू सो मच. आज तू वेळ देऊ शकलास. आपण निदान 1 तासभर तरी गप्पा मारू शकलो आपल्या कम्युनिटीशी. यथावकाश हे आपण YouTube चॅनलवर पण आपल्या पब्लिश करूया. सो मनःपूर्वक धन्यवाद मनोज, तू वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्ही सगळे लोक जे जॉईन झाले, ज्यांनी प्रश्न विचारले, तुमचे काही अजूनही प्रश्न असतील किंवा अजूनही काही माहिती हवी असेल, यथावकाश एखादी स्ट्रीम आपण अजून करूया उरलेल्या पानिपत माहितीविषयी नंतर. आणि तुमचे प्रश्न कम्युनिटीवरती येऊ द्या, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर येऊ द्या. आम्ही ते देण्याचा नक्की उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक यू एव्हरीवन. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.